श्रावण मासाच्या पवित्र आणि भक्तिमय वातावरणात हवेली तालुक्यातील छत्रपती संभाजी महाराजांच्या पवित्र समाधीस्थळ असलेल्या श्री क्षेत्र तुळापूरचे उद्योजक तथा युवा नेते मारुती पांडुरंग शिवले मित्र परिवाराकडून श्री क्षेत्र तुळापूर ते वैजनाथ परळी औढा नागनाथ हिंगोली घृष्णेश्वर छत्रपती संभाजीनगर येथे महिलांसाठी मोफत ज्योतिर्लिंग देवदर्शन यात्रेचा शुभारंभ श्री क्षेत्र तुळापूर येथून आज पारंपरिक वाद्यांच्या गजरात फटाक्यांच्या आतिषबाजीत अफाट जनसागराच्या साक्षीने करण्यात आला आहे। श्रावण मासातील भक्तिभाव जल अर्पणाची परंपरा आणि हर हर महादेवच्या जयघोषात भाविकांना ज्योतिर्लिंग महादेवाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांसाठी संपूर्ण प्रवासात मोफत व्यवस्था करण्यात आली असून तुळापूर गावातील ज्येष्ठ प्रमुख मान्यवर ज्येष्ठ महिला भगिनी यांच्या हस्ते तर युवा नेते मारुती शिवले यांच्या मित्रपरिवाराच्या मार्गदर्शनाखाली पार पडत आहे। त्यांच्या धार्मिक सामाजिक बांधिलकीचा आणि सेवाभावी दृष्टिकोनाचा एक उत्तम प्रत्यय या यात्रेद्वारे येत असून या यात्रेमुळे तुळापुरातील खास करून अनेक शिवभक्त महिलांना ज्योतिर्लिंग दर्शनाचा आणि अनोख्या आध्यात्मिक अनुभवाचा लाभ मिळणार आहे। या ज्योतिर्लिंग यात्रेच्या निमित्ताने तुळापूर परिसरामध्ये उत्साहाचं आणि भक्तिभावाचं वातावरण निर्माण झालं आहे। पाय माझे या संकल्पनेतून तुळापूर येथील प्रसिद्ध उद्योगपती मारुती पांडुरंग शिवले यांनी श्रावण मासानिमित्त खास महिलांसाठी आणि त्या महिला पुरुषांची संख्यामध्ये जास्त येते त्यासाठी खास विशेष अशा सहलीचे आयोजन केले। तर काय सांगाल, काय संकल्पना आहे आपली? श्री धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज संभाजी तुळापूर या गावातून श्री पवित्र अशा श्रावण मासामध्ये 12 ज्योतिर्लिंगापैकी 3 आपले घृष्णेश्वर परळी वैजनाथ आणि औंढानाथ हिंगोली या 3 ठिकाणी दर्शनासाठी खास महिला आणि पुरुषांसाठी ट्रिप काढलेली आहे। इथून पुढल्या काळात अशाच पद्धतीने खास समाजसेवा करण्याचं एक मनात संकल्पना धरून अशाच पद्धतीने पुढल्या काळात निश्चय केलेला आहे। परिसरामध्ये चर्चा आहे की एक आपलं आदर्श व्यक्तिमत्व आणि येणाऱ्या आता स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आहे, आपल्याकडे अशाच चेहरा म्हणून पाहिजे जातं, काय सांगाल त्याबद्दल? त्या यात्रेचं जे नियोजन केलं होतं त्याचा प्रतिसाद पाहता लोकांनी एकदम मनापासून अगदी आनंदाने एवढं या कार्यक्रमात सहभागी झाले। ह्याच पद्धतीने या पुढल्या काळात याच्यापेक्षा थोडस चांगल्या पद्धतीने कसं नियोजन करता येईल आणि लोकांना कसं काय चांगल्या पद्धतीने देता येईल त्याच्यावर आपण भर देणार आहे। धन्यवाद। पुढील कार्यासाठी आपल्या शुभेच्छा। ज्ञानेश्वर पाटेकर, स्टार महाराष्ट्र न्यूज, पुणे।